हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझ्या दादांच्या राईस मिलचं मी कार्ड तिथं लावलेलं आहे, तर त्याच्यावर माझ्या दोन्ही भावांचे आणि माझ्या दादांचा फोन नंबर पण आहे. तुम्हाला कोणाला जर तांदळाची ऑर्डर करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तांदूळ पण खरेदी करू शकता, किंवा भात विकायचा असेल तर ते पण विकू शकता, किंवा मिलमध्ये तुम्हाला भात काढायला आणायचा असेल तर ते पण तुम्ही आणू शकता. तर तो आहे फोन नंबर माझ्या दादांचा आणि दोन्ही भावांचा. तर बघा इथं आहे ना, एवढ्या बाहेर तुम्हाला पिकअप दिसत असतील तर त्या शेतकऱ्यांच्या आहेत. काही शेतकरी भात काढायला आले, म्हणजे तांदूळ तयार करायला आलेत. काही शेतकरी भात विकण्यासाठी आले. माझे दादा आणि दोन्ही भाऊ भाताचे व्यापारी ते भात खरेदी करतात, त्याच्यानंतर मिलमध्ये तांदूळ तयार करून आणि नाशिकला विकतात. तर जर नाशिकच्या कुणी ताई माझे व्हिडिओ बघत असेल आणि तुम्हाला तांदूळ खरेदी करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही फोन करून आणि तुम्हाला घरपोच तांदूळ येऊ शकतं. किंवा तुम्ही माझ्या दादांच्या राईस मिलवर गेले ना, तर तिथे पण तुम्हाला जाऊन आणि तांदूळ विकत घेता येईल. तर हे बघा, खूप मोठी राईस मिल आहे आणि इथून असं भात काढलं जातं. हे इंद्रायणी भात आहे आणि 1008 इंद्रायणी आणि बासमती असे 3 प्रकारचे तांदूळ माझे दादा विकतात. आणि काढायला शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे भात असले ना, तरी सर्व काही भात पण काढले जातात. सर्व व्यवस्थित मिलिंग वगैरे होते. खडा माती अजिबात तांदळात राहत नाही. पूर्ण प्युअर तांदूळ निघतं, म्हणजे तुकडा पण नसतो तांदळाचा. कणी बाजूला पडते, अखंड तांदूळ बाजूला पडतं. 5 वर्ष झाले माझ्या दादांनी भारस्कर राईस मिल टाकली आहे. तर हे बघा, हे माझे दादा आहेत आणि इथे आम्हाला ना ज्या गाड्या आलेल्या आहे ना, ते भात वगैरे काढून घेऊन राहिलेत आणि गाड्या रिकाम्या करून राहिल्यात. त्याच्यात आमच्या पण 2 पिकअप आहेत. शेतकऱ्यांचे भात वगैरे खरेदी करायला जातात आणि नाशिकलाच पिकअपमध्ये तांदूळ घेऊन जातात. तर पूर्ण नाशिकमध्ये माझ्या दादांचं तांदूळ विकलं जातं. तर तुम्हाला पण जर पाहिजेत असेल ना, तर नक्कीच सांगा आणि तुम्ही फोन केला ना तरी पण चालेल. माझ्या दादांच्या पण शेतात कमीत कमी 600 ते 700 पोते भात पिकतं आणि ते पण राईस मिलमध्येच काढलं जातं. तांदूळ तयार करून आणि विकतात. सर्व नवीन मशनरी आहेत आणि हैदराबादवरून ह्या मशनरी मागवलेल्या आहेत. तर नाशिकपासून माझं माहेर फक्त 35 किलोमीटर अंतरावरच आहे. तर नाशिकच्या काही ताई व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुम्ही मिलला जाऊन व्हिजिट देऊ शकता आणि तिथूनच तुम्ही तांदूळ पण खरेदी करू शकता. तर नक्कीच गेल्यानंतर भारस्कर राईस मिलला भेट द्या आणि तांदूळ पण खरेदी करा जर तुम्हाला लागत असेल तर. आणि प्युअर माल भेटतो. 30-30 किलोचे कट्टे भेटतात. म्हणजे 1008 असो, इंद्रायणी, बासमती, सर्व प्रकारचे कट्टे हे 30 किलोचे राहतात. तर नाशिकला कृषी प्रदर्शन वगैरे असलं तर तिथं पण माझ्या दादांचं स्टॉल वगैरे लावलेलं असतं. आता इथं बाहेर तांदळाची पिकअप भरू राहिले आणि तीच पिकअप आता नाशिकला जाईल. जे ऑर्डर वगैरे असतात तांदळाच्या ना, त्या पूर्ण करायच्या असतात. चला सर्वांना बाय.